रसिकांची मानवंदना, घे रसिकांची मानवंदना, तुझला विद्याधरा रसिक राज तू खरा, रसिक राज तू खरा. रघुवंश, कुमारसंभव, मेघदूत, ऋतुसंहार इत्यादी काव्यग्रंथांचा आणि मालविकाग्निमित्रम, विक्रमोर्वशीयम, अभिज्ञान शाकुंतलम या नाटकाचा करता कालिदास हाच या व्याख्येच्या कसोटीवरती सर्वाधिक गुणवत्तेने उतरतो. प्रतिभेला परिश्रमांची जोड ही महती कालिदासाला केवळ निसर्गदत्त प्रतिभेच्या बळावर लाभली नाही. या गरिबीत वाढलेल्या ब्राह्मणानं आपल्या प्रतिभेला अथक परिश्रमांची सुद्धा जोड दिली आणि म्हणूनच तो वैभवशाली महत्पदावरती आरूढ झाला. कष्टप्रद अध्ययनाच्या टाकीचे घाव खाल्ल्याशिवाय कवित्वकला येत नाही हे तो प्रज्ञावंत ओळखून होता. कालिदास वाङ्मय वरवर जरी चाललं तरी सहज लक्षात येतं की अनेक विद्यांचं आणि कलांचं त्याला सूक्ष्म ज्ञान होतं. वेद, उपनिषद, गीता इत्यादी तत्त्वज्ञानपर ग्रंथ, चाणक्याचं अर्थशास्त्र, वात्सायनाचं कामसूत्र, भरताचं नाट्यशास्त्र, ज्योतिषशास्त्र, व्याकरणशास्त्र इत्यादी शास्त्र, आयुर्वेद, धनुर्वेद, मनु, याज्ञवल्क्य, नारद इत्यादी स्मृती, रामायण, महाभारत, बृहत्कथा इत्यादी ग्रंथांचा त्यानं सूक्ष्म अभ्यास केला होता. न्यायमीमांसादी दर्शनं त्याला नीट अवगत होती. योगशास्त्राचाही त्याला चांगला परिचय होता. परंतु याचा अर्थ तो केवळ ग्रंथकीटक होता का? तर नाही. सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे मानवी जीवनाचा ग्रंथ. कुशाग्र प्रज्ञा आणि अपरंपार प्रेम असल्याशिवाय तो मुळी वाचताच येत नाही. समतोल समंजस वृत्तीशिवाय तो कळत नाही. सृष्टीचं आणि समष्टीचं निरीक्षण आणि मानवाबद्दल अथांग सहानुभूतीशिवाय तो आकळत नाही. कालिदासानं हा मानवी जीवनाचा महाग्रंथ केवळ वाचलाच नाही तर निरोगी रसिकमनानं अनुभवला सुद्धा. त्यामुळेच तो राष्ट्राचं भावविश्व नि पायाभूत तत्त्वज्ञान नेमकं काय आहे हे समजू शकला आणि राष्ट्रकवी होऊ शकला. भारताचा इतिहास आणि भूगोल त्याला उत्तम ठाऊक होता. विविध प्रदेशांच्या अचूक वर्णनांवरून असं स्पष्ट दिसून येतं की त्यानं भारताच्या विविध भागांचा विस्तृत प्रवास केला असला पाहिजे. या देशाच्या निसर्गाचा तो उत्कट प्रेमिक असला पाहिजे. इथले पर्वत, नद्या, वृक्ष, वेली जणू त्याची सोयरी मंडळीच झाली होती. अशा प्रकारे या देशाच्या मातीशी आणि माणसांशी समरस झाल्यामुळे विविध प्रकारची प्रत्ययकारी शब्दचित्र या राष्ट्रीय कवीच्या काव्यात ठायी ठायी दिसून येतात. त्यात जसं वैभवशाली विलासी राजमंदिराचं चित्रण आहे तसंच वसिष्ठ, कण्व, च्यवन इत्यादी ऋषीवर्यांच्या शांत नि साध्या आश्रमातील गुरुकुलांचं सुद्धा वर्णन आहे. त्याने जसे विलासी राजे रंगवले तसेच पराक्रमी सम्राटसुद्धा रंगवले. जसे ऋषिकुमार रंगवले तसंच यवनांचा पराभव करणाऱ्या वसुमित्रापासून तो सिंह छाव्याचे दात मोजणाऱ्या सर्वदमनापर्यंत अर्थात भरतापर्यंत राजकुमारसुद्धा त्याने रंगवले. कालिदास हा केवळ आशुक माशुकांचं प्रेम रंगवणारा सामान्य कवी नाही. प्रेमभावे जीव जगी आनटला असं मानणारा विश्वात्मक प्रेमाचा तो खरा उद्गात आहे. आदरणीय आचार्य आणि आज्ञाधारक शिष्य यांच्यातील प्रेम, पती पत्नीमधलं प्रेम, भक्त आणि भगवंत यांच्यातलं प्रेम, राजा आणि प्रजा यांच्यातलं प्रेम, स्वामी आणि सेवक यांच्यातलं प्रेम अशी विविध प्रेमाची रेखाटनं त्यानं अतिशय कौशल्यानं केली. निष्ठावंत पतिव्रता, प्रेमळ माता, खरे मित्र, खऱ्या मैत्रिणी यांच्या हृदयसागरातील प्रेमाच्या लाटा लहरी रंगवण्यात कालिदासाचा हात कुणीही धरू शकणार नाही. पार्वतीसारख्या तरुण प्रणयिनीचे उत्कट भक्तीच्या परमोच्च बिंदूपर्यंत पोचलेलं प्रेम असो किंवा मग वात्सल्य रसानं चिंब झालेलं वयोवृद्ध कण्वमुनींचं प्रेम असो, हा प्रेमचितारी सारखाच वाकबगार आहे. हे सारं करीत असताना माणसातील खलप्रवृत्तीचं चित्रण आवश्यकतेपुरतं कालिदासानं केलं आहे. त्याचा भर आहे हरेक क्षेत्रातील उत्तुंग आदर्श लोकांपुढे उभे करण्यावर. कारण अशा आदर्शवादामुळेच राष्ट्राच्या नवीन पिढीची जडणघडण होऊ शकते. असा हा कविराज कुठे जन्मला, केव्हा जन्मला, त्याचे मातापिता कोण, गुरु कोण, काहीही सांगता येत नाही. म्हणूनच इतिहासकारांचं कालिदासाच्या स्थळ काळाबाबत एकमत नाही. याला कारण आमच्या प्राचीन थोर पुरुषांची स्वतःबद्दल काहीही न बोलण्याची, न लिहिण्याची वृत्ती. यामुळेच स्वैर दंतकथांचं नि भारुड कथांचं जंजाळ त्याच्या भोवती विणलं गेलं.
पण त्याला करणार काय? आजकाल तर कुणीही उठतो आणि आत्मचरित्र लिहितो अथवा चरित्र लिहून घेतो. इतकंच काय, आपलं सुंदर ते ध्यान भावी पिढ्यांना दिसावं म्हणून आपली व्हिडिओ फिल्मसुद्धा करवून घेतो. कणभर कार्याची मणभर प्रसिद्धी. पण व्यक्तीपेक्षा कार्याला महत्त्व देणारे आणि आपल्याच तोंडानं आपली तारीफ करणं ज्यांना नामंजूर होतं, अशा पिढीतला हा कालिदास. खरं तर आपले पूर्वज स्वतःविषयी फार बोलतच नसत. कस्तुरीचा सुगंध शपथपूर्वक ओरडून नाही सांगावा लागत, ही त्यांची धारणा होती. कालिदासानं तर म्हटलंच आहे, न रत्नम अन्विष्यती मृग्यतेही तत्. रत्न कुणाला शोधायला जात नाही. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर आपला बायोडेटा देत बसत नाही, लोकच त्याला शोधून काढतात. सारांश, या आत्मघोषणापटू अर्थात सेल्फ पब्लिसिटीच्या जमान्यात अगदी विचित्र वाटेल असं मौन कालिदासानं स्वतःबद्दल धारण केलं. पण त्याच्याविषयीचे इतरांचे उल्लेख आणि त्याच्या ग्रंथातील अंतर्गत पुरावे ह्यांच्या आधारानं बहुसंख्य इतिहास संशोधक इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या अखेरीस आणि 4थ्या शतकाच्या पूर्वार्धात कालिदास होऊन गेला असावा आणि त्याला समुद्रगुप्ताचा पुत्र द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा उदार आश्रय लाभला असावा असं मत व्यक्त करतात. मलाही हेच मत संयुक्तिक वाटतं. भारताच्या ह्या जयिष्णू वर्धिष्णू कालखंडाचं, त्या सुवर्णयुगाचं सुस्पष्ट प्रतिबिंब राष्ट्रकवी कालिदासाच्या काव्यात पडलं नसतं तरच नवल. कर्मकांडाच्या अवडंबरानं निस्तेज झालेल्या आणि राजाश्रयी बौद्ध पंथाच्या आघातांनी जर्जर बनलेल्या वैदिक हिंदू धर्माला पुनश्च नवा उजाळा देणाऱ्या कर्तबगार महापुरुषांचा तो कालखंड होता. वैदिक धर्मातील अनावश्यक, कालबाह्य आणि विकृत भागाला काट मारून त्याला पुनश्च उदारमतवादी तत्त्वज्ञानाचा भक्कम पाया देणाऱ्या धुरंधरांचा तो काळ होता. वैदिक धर्माभिमानी ज्यांनी उत्तरेतील परकीय कुशाण राजांचा नि माळवा कोटवाडमधील परकीय क्षत्रपांचा समूळ उच्छेद केला, त्या गुप्तवंशीय राजांचं ते सुवर्णयुग होतं. हिंदू धर्म नि संस्कृत विद्या यांच्या पुनरुज्जीवनाचं ते विक्रमशाली युग होतं. अशा ओजस्वी युगातील चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या काळाचं वर्णन फाहियान ह्या चिनी प्रवाशानं करून ठेवलं आहे. तो म्हणतो, या राज्यात कुठेही चोरांचं भय नाही. सर्वत्र धर्मशाळा आणि धर्मार्थ दवाखाने आहेत आणि त्यात अन्न पाण्याची, औषधांची विनामूल्य सोय आहे. द्वितीय चंद्रगुप्त उर्फ विक्रमादित्याच्या त्या कारकिर्दीमध्ये धार्मिक स्वतंत्रता, शांतता आणि सुबत्ता नांदत होती. व्यापार वृद्धी होत होती. त्यावेळच्या प्रजेला वाटत असेल की आपण रामराज्यातच राहतोय. कालिदासाचा तो आश्रयदाता जेवढा रणशूर तेवढाच दानशूर सुद्धा होता. जेवढा विद्वान तेवढाच रसिकसुद्धा होता. अशा त्या पुनरुज्जीवनाच्या काळामध्ये हिंदू संस्कृतीची उच्चतत्व नि उदात्त धारणा मनोरंजक साहित्याच्या माध्यमातून लोकांपुढे मांडून त्यांचं चित्त आकर्षित करणं ही राष्ट्राची गरज होती. किमान पक्षी साहित्याच्या माध्यमातून समाजातील नेता वर्गाची, संस्कृत जाणणाऱ्या सुशिक्षितांची अंतःकरणं राष्ट्रीय संस्कारांनी भारून टाकणं आवश्यक होतं. महाकवी कालिदासाच्या काव्यनाटकांनी हे काम उत्तम साधलं. वृक्ष उपदेशकाची भूमिका न स्वीकारता त्यानं आपल्या काव्य कला कौशल्यानं भारताची वैदिक विचारधारा वाचकांपर्यंत पोहोचवून राष्ट्रीय पुनरुत्थानाला मोठा हातभारच लावला. चराचर सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचं एकमेव कारण परमेश्वर आहे. चैतन्य तत्व आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश ही त्याचीच रूपं आहेत. या दुनियेत सगळीकडे दिसून येणाऱ्या द्वंद्वांच्या मुळाशी तेच एकमेवाद्वितीय चैतन्यच आहे. सच्चिदानंद स्वरूप परमेश्वरच आहे. तोच सत्व, रज, तम या त्रिगुणांच्या योगे विविध स्वरूप धारण करत असतो. परंतु ह्या सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात अंतरात्म्याच्या रूपानं तोच वास्तव्य करत असतो. आपण सर्वजण त्याचेच अंश आहोत. म्हणूनच आपल्यात वरवरची भिन्नता कितीही दिसत असली तरी मूलभूत समता, एकता आणि बंधुताच आहे. तिचा प्रत्यय आणून देऊन मानवाला अभ्युदय आणि निःश्रेयस यांची प्राप्ती करून देणं हेच धर्माचं काम. हाच भारतीय विचार वैभवाचा गाभा आहे. हाच गाभा उपनिषद आणि भगवद्गीता इत्यादी भारताच्या महान ग्रंथामध्ये दृष्टीस पडतो. राष्ट्रकवी कालिदासाच्या ग्रंथातही तो तसाच अनुस्यूत झालेला आहे. कालिदासाच्या नसानसामध्ये गीता रहस्यच मिसळलं आहे. वैचारिकदृष्ट्या कालिदास हा भगवद्गीतेचाच अनुयायी म्हणावा लागेल. भारतीय तत्त्वज्ञानाचा मोठा विचार म्हणजे आत्म्याचं अमरत्व. तसंच
कर्मविपाक नि पुनर्जन्म कालिदासाच्या वाङ्मयामध्ये ठायी ठायी दिसून येतात. भावस्थिराणी जननांतर सौहृदानी किंवा मनोही जन्मांतर संगतिज्ञम इत्यादी त्याच्या सुभाषितांवरनं हेच आपल्याला म्हणता येतं. राष्ट्राच्या नेतृत्वाची जडणघडण करण्यास जे संस्कार आवश्यक असतात ते घडवण्याचं कार्य कालिदासानं थोर पुरुषांचे आदर्श उभे करून अगदी चोख साधलं आहे. दिलीप, रघु, अज, राम इत्यादींच्या व्यक्तिरेखा लोकशाहीतील लोकनेत्यांनाही उद्बोधक ठरतील. कारण नेतृत्व गुण शाश्वतच असतात, त्यात काही बदल होत नाही. राजेशाहीच्या त्या जमान्यात यथा राजा तथा प्रजा असं म्हणत असत आणि आता यथा नेता तथा जनता असं म्हणावं लागतं इतकंच. कालिदासानं राजा प्रकृतिरंजनात म्हणजे प्रजेचं जो सुख पाहतो, प्रजारंजन जो करतो तोच राजा असं म्हटलं आहे. आता नेता प्रकृतिरंजनात असं म्हटलं की झालं. त्या काळात कालिदास कल्याणकारी राजेशाहीचा पुरस्कर्ता होता. आता कल्याणकारी लोकशाहीचा जमाना आहे. पण शौर्य, चातुर्य, स्वार्थत्याग इत्यादी नेतृत्व गुणात फरक पडण्याचं काही कारण नाही. राजे लोक निरंकुश असून चालणार नाहीत. त्यांच्यावरती मंत्री परिषदेचा आणि ऋषी सत्तेचा अंकुश पाहिजेच अशी कालिदासाची धारणा होती. आजचा लोकनेताही निरंकुश असून चालणार नाही. त्याच्यावर जागरूक लोकमताचा अंकुश हवाच हवा. स्वसुख निरभिलाषो खिद्यते लोकहेतो हो म्हणजे स्वतःच्या सुखाची अभिलाषा न बाळगता लोकहितास्त जो खऱ्या अर्थानं झिजतो तोच राजा, ही कालिदासाची अपेक्षा आहे. आणि राज्यकर्ता असा सेवाभावी असूनसुद्धा तो विनम्र असला पाहिजे, ही कालिदासाची शिकवण आहे. म्हणूनच त्याचे सगळे नायक विद्वत्तेपुढे, तपस्येपुढे, ऋषीसत्तेपुढे नम्र आहेत. त्याचा दुष्यंत कण्व आश्रमामध्ये प्रवेश करण्यापूर्वी म्हणतो, विनीत वेषेण प्रवेष्टव्यानी तपोवनानी नाम म्हणजे तपोवनात शिरताना अत्यंत विनम्र वेषानंच शिरायला हवं. आणि जेव्हा विक्रमोर्वशीयातील नायक आपल्या शौर्याचं आणि यशाचं सारं श्रेय इंद्राला देतो तेव्हा चित्ररथ म्हणतो, अनुत्सेकः खलु विक्रमालंकारः विद्येप्रमाणे पराक्रमसुद्धा विनयानंच शोभून दिसतो. राष्ट्रीय नेत्यांना नम्रता शिकवणारा हा आपला साहित्यसृष्टीचा नेता. हा कवी कुलगुरू स्वतःही फार नम्र होता. काव्यकलेत कोमल बुद्धीचे आम्हीच आम्ही, तर्कशास्त्र कठोर बुद्धीचे काय तेही आम्हीच अशी जगन्नाथ पंडिताप्रमाणे आत्मप्रौढी त्यांनी कधीही मिरवली नाही. किंवा मग कहते हैं की गालिब का अंदाजे बया और अशी मिर्झा गालिबप्रमाणे आत्मप्रशंसा किंवा आम्हाला वगळा गतप्रभजणी होतील तारांगणे अशी स्वस्तुती कालिदासानं कधीही केली नाही. उलटपक्षी कुठे तो थोर सूर्यवंश आणि कुठे माझी अल्पमती अशी नम्र वृत्ती धारण करून तो रघुवंश हे अप्रतिम सुंदर महाकाव्य निर्माण करतो. स्वतःला हास्यास्पद खुजा माणूस वामन म्हणवणारा तो स्वतः उत्तुंग प्रतिभेचा कवी उत्तुंग चारित्र्याचे नमुने राष्ट्रापुढे ठेवतो. रत्नांनाही छिद्र पाडू शकणारी पूर्वसुरींची प्रतिभा म्हणजे वज्रसूची. त्या सुई मागून मी दोऱ्याप्रमाणे जात आहे असा नम्रभाव प्रकट करणारा तो शालीन असा कविराज नररत्नांचे चमकदार आदर्श देशापुढे उभा करतो. एका मर्यादेपर्यंत थोर गुणवंत व्यक्तींना आत्मस्तुती क्षम्य असते, ती सार्थ अभिमानाची निदर्शकसुद्धा असते. परंतु त्या सवलतीचा सुद्धा कालिदासानं आपल्या काव्यामध्ये कधीही आश्रय घेतला नाही. हे आजच्या आत्मप्रशंसा पारंगत नि प्रसिद्धी लोलूप साहित्य नवाजांनी लक्षात घ्यायला हवं. आणि हेही लक्षात घ्यायला हवं की नम्रता म्हणजे लाचारी नाही, लांगुलं चालन तर नाहीच नाही. विक्रमादित्यासारखा उदार सम्राटाचा आश्रय लाभलेल्या या कविश्रेष्ठानं भाटगिरीसुद्धा केली नाही. त्याचे चरित्रग्रंथ त्यांनी लिहिले नाहीत. उलटपक्षी दिलीप, रघु, अज, दशरथ, राम यांची उज्ज्वल उदाहरणं त्याच्यासमोर दीपस्तंभाप्रमाणे ठेवली. रघुवंशीय प्रजाहितदक्ष राजांचं साकल्यानं वैशिष्ट्य सांगणारे श्लोक आमच्या मंत्रीवर्यांनी म्हणजे लीडर्सनी स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवले तर राष्ट्रावर केवढे उपकार होतील. रघुवंश महाकाव्याच्या प्रारंभी कालिदास म्हणतो, मी आता रघुवंशाचं म्हणजे त्यातील राजांचं वर्णन करणार आहे. अहम रघुणाम अन्वयम बक्षे. ते कसे होते रघुराज हे जाणून घेण्यासाठी कालिदासानं श्लोकामध्ये वापरलेली ही विशेषणं नीट लक्षात घेतली पाहिजेत. सोहम आजन्मशुद्धानाम आफलोदय कर्मणाम यथापराध दंडानाम यथाकाल प्रबोधिनाम
त्यागाय समृतार्थानां सत्याय मितभाषिणां रघूणाम अन्वयं वक्षे. आजन्मशुद्ध रघुवंशीय राजे जन्मापासून आणि अर्थात जन्मभर शुद्ध चारित्र्याचेच होते. राजे अथवा राज्याचे नेते धुतल्या तांदळासारखे धवल चारित्र्याचे पाहिजेत, कारण जर तेच भ्रष्ट असतील तर सर्वसामान्य प्रजाजनसुद्धा भ्रष्टच होतील. आज सत्ताधीश होण्याच्या स्वार्थापायीच आमचे राजकीय नेते आधी मत्ताधीश होतात. त्यासाठी केवळ बड्या उद्योगपतींशीच नाही तर उचापती स्मगलरांशी सुद्धा संधान बांधतात. आमचे राजकीय नेते चारित्र्य शुद्धता विसरल्यामुळेच राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे. फलोदय कर्मणाम. रघुराजे फलप्राप्त होईपर्यंत कर्तव्य कर्म करणारेच असतात. मोठमोठ्या लोककल्याणकारी योजना गाजावाजा करून सुरू करायच्या आणि मग सोडून द्यायच्या, हा त्यांचा ढंग नव्हता. ते प्रारंभशूर नव्हते. सत्कार्याचा अखेर पावे तो पाठपुरावा करणारे होते. यथापराध दंडाना रघुराजे उत्तम शास्ते होते. दयातीचे नाव भूतांचे पालन हेच त्यांचं सर्वसामान्य धोरण होतं. कंटकाचे निर्दालन करण्याचं काम ते चोख बजावत असत. जसा अपराध तशीच शिक्षा हा त्यांचा निरपवाद नियम होता. समाजकंटकांना दयामाया दाखवली जात नव्हती. यामुळेच त्यांचा दरारा होता. त्यांच्या राज्यात गुन्हेगारीचा पूर्णतः बिमोड झालेला होता. या संदर्भात दिलीप राजाच्या राजवटीचं वर्णन करणारा कालिदासाचा एक श्लोक संस्मरणीय ठरावा असाच आहे. कालिदास म्हणतो, यस्मिन् महिम शासती वाणिनीनां निद्रां विहारार्ध पथे गतानां वातोपि न असंशयद अंशुकानी कोलंबयेत आभरणाय हस्तम. तो राजा दिलीप राज्य करीत असताना प्रजा किती सुरक्षित होती. जर क्वचित मदिरापान केलेल्या वारांगना रात्री विहारार्थ प्रियकरांना भेटण्यासाठी निघाल्या आणि अर्ध्या वाटेतच निद्रावश होऊन रस्त्याच्या कडेला पहुडल्या तर अशा स्थितीत वारासुद्धा त्यांच्या अंगावरची वस्त्र हलवण्याची हिंमत करत नव्हता. मग अपहरणासाठी चौर्यकर्मासाठी हात पुढे करण्याचं धाडस कोण करील. सारांश, त्याच्या राज्यात प्रजाजन केव्हाही कुठेही अकुतोभय संचार सौख्य उपभोगत होते. आजच्या भाषेत सांगायचं तर लॉ अँड ऑर्डर परिस्थिती अगदी चोख होती. भर दिवसात तरुण मुलीवर बलात्कार करण्याचा अधमपणा स्वप्नात सुद्धा शक्य नव्हता. खंडण्या वसूल करण्यासाठी खून खराबा करणारे गुंडपुंड औषधाला सुद्धा तेव्हा मिळत नव्हते. त्यागाय समृतार्थानां रघुराजे संपत्तीचा संचय करीत होते, पण तो स्वतःच्या चैनीसाठी नव्हता तर सत्कार्यार्थ त्याग करण्यासाठीच होता. राज्यकर्त्यांना राज्य शकट चालवण्यासाठी प्रजेपासून कर गोळा करावे लागतातच. रघुराजेसुद्धा प्रजेकडून कर घेतच होते, पण ते प्रजेच्या सुखसोयीसाठी वापरत होते. कालिदास म्हणतो, दिलीप राजा प्रजेच्या कल्याणासाठीच कर जमा करीत असे. सूर्य ज्याप्रमाणे पृथ्वीवरचं पाणी शोषून घेतो, का बरं, तर ते पृथ्वीला सहस्त्रपटीनं पुन्हा देण्यासाठी. अगदी तसंच त्याचप्रमाणे राजा दिलीपाचं करविषयक धोरण होतं. आजकाल कर वाढत जातात, महागाई वाढत जाते, लोकांच्या अडीअडचणी वाढतात आणि वेदना वृद्धिंगत होतात. असं होऊ नये असं वाटत असेल तर त्यागाय समृतार्थानां हेच बोधवाक्य आमच्या शासकांनी पाळायला हवं. राज्यकर्तेच नव्हेत तर सर्वच नागरिकही त्यागवादी धोरणानं वागले पाहिजेत, असा आपल्या या राष्ट्रकवीचा कटाक्ष आहे. आपली भारतीय संस्कृती जीवनानंदाकडे पाठ फिरवा आणि सुखवैभव भोगूच नका असं अजिबात म्हणत नाही, पण परमसुख कशात आहे हे जाणून घ्या, त्याग भावनेनं उपभोग घ्या, तेन त्यक्तेन भुंजिताः असा आदेश देते. अशा संस्कृतीत मुरलेला महाकवी कालिदास अवघ्या 2 शब्दात भारतीय संस्कृतीचं मर्म सांगतो. आदानं हि विसर्गाय. जे जे आपणास प्राप्त होते, मग ते धन असो ज्ञान असो, ते सगळं समाजाला देण्यासाठीच असतं. ज्याप्रमाणे मेघ जलसंपदा मिळवतात आणि ती सगळी धरतीलाच देऊन टाकतात, त्याप्रमाणे सज्जनांचा बाणा असतो. सत्याय मितभाषणां. राज्याच्या अथवा समाजाच्या नेत्यांनी मितभाषी असावं. एखाद्या प्रश्नाचा किंवा घटनेचा सर्व बाजूंनी विचार करावा. आवश्यकता शक्यता या सगळ्यांचा विचार करावा आणि मगच बोलावं. नेटकं बोलण्यानं सत्यापलापाचा धोका टळतो. एवढं एक पथ्य जरी आमच्या नेत्यांनी पाळलं तरी वृथावाद आणि घोटाळे टळतील. सभेत टाळ्यांचे कडकडाट वसूल करण्यासाठी बेधडक बेछूट विधानं करणारे, सनसनाटी आरोपांची राळ उडवणारे,
पाळता येणं शक्यच नाही अशी आश्वासनं देणारे महाभाग आमच्या देशामध्ये आज उदंड माजले आहेत. असं कधीही होऊ नये म्हणून सत्याय मितभाषणाम अशा नेतृत्वाचा आदर्श कालिदासानं आपल्याला घालून दिलेला आहे. याशिवाय रघुराजाच्या अनेक गुणांची यादी या राष्ट्रकवीनं दिली आहे. गुणशाली नेतेच राष्ट्राचा अपकर्ष टाळू शकतात आणि उत्कर्ष घडवू शकतात. आधुनिक काळातही आपल्या सगळ्या थोर नेत्यांनी रामराज्याचं जे स्वप्न पाहिलं ते सत्यसृष्टीत उतरण्यासाठी कालिदासीय वाङ्मयाचे संस्कारच खऱ्या अर्थानं फलदायी होऊ शकतील. ही एक लघुकथा आहे. लघुकथेचं नाव आहे प्रतिभा परीस. कवी कुलगुरू कालिदास सुप्रसिद्ध कुमारसंभव काव्य लिहित होता. त्यावेळी एकदा त्याच्याकडे त्याचा एक वैष्णव मित्र रागारागाने आला. तो विष्णुभक्त संतापून म्हणाला, अरे कालिदासा, अरे वर्णनच करायचं आहे तर ते सुंदर सुस्वरूप शोभिवंत देवाचं का नाही करत तू? श्री विष्णूचं ते राजस्वरूप सोडून या ओबडधोबड शंकराला तू वर्णविषय म्हणून का पसंत केलंयस? भगवान विष्णूचा तो तेजपुंज सुरेख मुखचंद्र कोणीकडे आणि शंकराचा तो विद्रूप चेहरा कोणीकडे? वाच बाबा पुरे कर तुझं हे काव्य. शंकर विष्णू असे भेदाभेद माजवणे कालिदासाला मूलतःच पसंत नव्हते. तथापि तो मुद्दा बाजूला ठेवून तो म्हणाला, मित्रा, शंकराच्या चेहऱ्यात तुला एवढी कुरूपता ती काय दिसली? म्हणे, कुरूपता ती काय दिसली? अरे काय त्याचा तो पिंगट जटासंभार, ती वेडीवाकडी वाढलेली दाढी, कुरूपतेचा कळस म्हणजे त्याचा तिसरा डोळा. ज्याला 3 डोळे आहेत त्याला सुंदर कोण म्हणेल? त्याला विरूपाक्ष म्हणतात ते काय उगीच? कालिदासाने त्याला थोडंसं शांत केलं आणि नंतर तो म्हणाला, पण समज माझा वर्णविषय कुरूप असला तर काय बिघडलं? तोच खरा कवी की ज्याच्या हृदयाच्या मुशीत माती ओतली तरी ते सोनं होऊन बाहेर पडेल. खरं कवित्व कुरूपतेचाही सुरेख उपयोग करून घेतं. तेव्हा आपल्याला काही हे पटत नाही, तो विष्णू भक्त उद्गारला. कालिदास तेव्हा कुमार संभवाचा 8वा सर्ग लिहित होता. त्यातील नुकताच त्याने एक लिहिलेला श्लोक त्याने त्या मित्राला दाखवला आणि हसून म्हटलं, 3ऱ्या डोळ्याने शंकराला विरूपता आणली असेल कदाचित, पण बघ इथे या शृंगारिक वर्णनात त्याने कशी बहार उडवून दिली. त्या संस्कृत श्लोकाचे स्वैर मराठी भाषांतर असे: यदा शंकरे मृदुल रेशमी ओढियले गिरिजावसन, यदा शंकरे मृदुल रेशमी ओढियले गिरिजावसन, तदा लाजुनी तिने झाकले त्याचे दोन्ही नयन. तिचा हेतू परी विफल जाहला, तिचा हेतू परी विफल जाहला, कारण उघडून त्रिलोचने तृतीय नेत्रे तिची पाहिली देहलताती प्रेमाने. हा श्लोक वाचून विष्णू भक्त थक्क झाला आणि म्हणाला, कुरूपतेच्या लोखंडाचे सुरूपतेच्या सुवर्णात परिवर्तन करणारा प्रतिभा परीस धन्य आहे. हे प्रतिभावर हे वागीश्वर, हे प्रतिभावर हे वागीश्वर, रसिक राज तू खरा, घे रसिकाची मान वंदना.